आता ज्या पद्धतीनं ते तालुक्याचं ठिकाण म्हणून डेव्हलप व्हायला पाहिजे होतं, बरोबर, ज्या गतीनं व्हायला पाहिजे त्या गतीनं झालेलं नाही. येस. आता ती कुठेतरी गती आम्हाला पकडली पाहिजे असं आम्हाला वाटतं. मला तेच म्हणायचं, हे तालुक्याचं गाव आहे. हां. मग मधल्या कालावधीमध्ये असं होतं की एक शासनानंच एक असं धोरण आणलं होतं की प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणला नगरपंचायत करायची. बरोबर. आणि मग काही टप्प्याटप्प्यानं काही नगरपंचायती झाल्या, पण आमची झाली नाही. मग मध्ये आम्ही असा प्रयत्न करत होतो की राधानगरची ग्रामपंचायतीचं रूपांतर नगरपंचायतमध्ये व्हावं, परंतु काही लोकांनी तो प्रयत्न आमचा हाणून पाडला. लोकांच्या मध्ये त्याच्याबद्दल बरेचसे गैरसमज तयार करून दिले गेले की आणि ही ग्रामपंचायतच योग्य आहे, नगरपंचायत झाली तर फाळा वाढेल किंवा विशिष्ट लोकांना फायदा होईल, असे काही बरेचसे गैरसमज लोकांचे तयार करून दिले. आणि दुर्दैवानं मला असं वाटतं कार्यकर्ता म्हणून ती नगरपंचायत न झाल्यामुळे जवळजवळ 10-15 वर्ष आम्ही विकासाच्या बाबतीत पाठीमागे गेलोय. आता आम्ही असा विचार करतो महत्वाचा. हो, नक्की महत्वाचा होता. तर आता आम्ही असा विचार करतोय की समजा लोकांनी ह्याला मान्यता दिली किंवा लोकांना आधी पहिल्यांदा असं करावं लागेल आम्हाला की लोकांना पटवून सांगावं लागेल किंवा नगरपंचायत झाल्यानंतर काय काय होईल. आणि समजा आमचा प्रयत्न राहणार आहे भविष्यात की लोकांना पहिल्यांदा हे समजून सांगायचं, लोकांना विश्वासात घ्यायचं आणि लोकांना जर हा विषय पटला की बाबा हे होणं गरजेचं आहे आणि करूया आपण, तर निश्चितपणाने त्यासाठी सर्व ताकदीनं प्रयत्न करायचे आहेत. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.